नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी शिवसेनेने पुकारलेल्या चळवळीत शिवसेनेच्या 67 शिवसैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. मुंबई बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात हुतात्मे झालेल्या शिवसैनिकांना आज बेळगावमध्ये अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. बेळगाव शहरातील रामलिंग खिंड गल्ली, खडेबाजार, कोनवाळ गल्ली येथे भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. शिवसेना सीमा भाग बेळगावतर्फे याप्रसंगी कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर यांनीही आपली उपस्थिती दर्शविली. अमर रहे हुतात्मा अमर रहे अशा घोषणा देत स्तंभाला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर शिवाजीराव सुंटकर, रेणू किल्लेकर, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजीराव मंडोळकर, किरण गावडे यांच्यासह अन्य व्यक्तींची समयोचित भाषणे झाले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळके, धनंजय पाटील, अमर येळूरकर आदींसह इतर यावेळी उपस्थित होते. सेलडीत चलन देण्यासाठी 22,000 रुपये लाच मागितल्याचा आरोप आल्याने आज बेळगाव जिल्हा नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर लोकायुक्त अधिकारी उस्मान औटी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकला. अविनाश धामनकर यांनी डेटा एंट्री ऑपरेटर सोमशेखर मास्तमर्डी यांच्या विरोधात तक्रार केल्याचे समजते. लोकायुक्त अधिकारी निरंजन पाटील यांनी यासंदर्भात पत्रकारांना अधिक माहिती दिली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज मुंबईतील मंत्रालयात निवेदन सादर करण्यासाठी गेले होते. यावेळी सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मंत्रालयात विशेष बैठक पार पडली. याप्रसंगी सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की सीमावासियांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत. याप्रसंगी समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, सागर पाटील, रणजित चव्हाण पाटील, शिवराज सावंत, अमित जाधव यासह समितीचे अन्य नेते उपस्थित होते. उत्तर प्रदेश येथील ज्ञानवापी मशिदीतील तळमजल्यात पूजा करण्यासाठी न्यायालयाने दिलेला निर्णय धक्कादायक आहे. कायद्यानुसार यथास्थितीत ठेवणे आवश्यक असताना दिलेला निर्णय चुकीचा असल्याचे सांगत एसडीपीआय संघटनेच्या वतीने आज बेळगाव राणी चन्नम्मा चौकामध्ये आंदोलन करण्यात आले. बेळगाव बार असोसिएशनची निवडणूक शुक्रवार दिनांक 9 रोजी होत आहे. सकाळी 10 पासून सायंकाळी 5:30 पर्यंत मतदान घेतले जाणार आहे. या निवडणुकीची सर्व ती तयारी पूर्ण झाली असून मतदान झाल्यानंतर सायंकाळी उशिराने मतमोजणीलाही प्रारंभ केला जाणार आहे. यावेळी नोटाचाही पर्याय मतदारांना उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट आर.बी. मिरजकर यांनी दिली. विद्यार्थी पोलीस अभिनव शिक्षण उपक्रमाचे उद्घाटन बेळगाव शहर पोलीस आयुक्त एस.एन. सिद्धरामप्पा यांच्या हस्ते करण्यात आले. टिळकवाडी कॅम्प, खडेबाजार, शहापूर, माळमारुती पोलीस स्थानकाद्वारे हा उपक्रम केला जात आहे. यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यातून 10 पदवीधर विद्यार्थ्यांची निवड केली जाईल आणि त्या विद्यार्थ्यांना 1 महिन्यासाठी मूलभूत पोलिसिंग, ऑनलाईन फसवणूक, ऑनलाईन धमकी, महिला व बाल कायद्याची ओळख करून दिली जाणार आहे. याप्रसंगी पोलीस उपायुक्त पी.व्ही. स्नेहा, उपायुक्त रोहन जगदीश व इतर अधिकारी उपस्थित होते. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800212450. योजना फक्त सभासदांकरता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. अंगणवाडी केंद्रांमधील मुलांना बसण्यासाठी डेस्क व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केली. छत्रपती शिवाजीनगर येथील महिला आणि बालकल्याण खात्याच्या कार्यालयाला अचानक भेट देऊन त्यांनी कामाची पाहणी केली. तर भाडेतत्वावर असणाऱ्या अंगणवाड्यांचे नजीकच्या प्राथमिक शाळांमध्ये स्थलांतर करण्यात यावे, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांनी गडिंग्लज येथे युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांची भेट घेतली. शिवसेना कायम सीमावासियांच्या पाठीशी खंबीर आहेच, पण कर्नाटक सरकार सातत्याने मराठी भाषिकांवर अन्याय करीत असताना देखील महाराष्ट्र शासन काहीच करत नाही. यावर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून आवाज उठवावा, अशी विनंती करण्यात आली. यावेळी त्यांनी सीमा प्रश्न आमच्यासाठी महत्वाचा आहेच, उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून नक्कीच यावर आवाज उठू, अशी ग्वाही दिली. यावेळी कोल्हापूरचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, सुरेश कनबरकर, रवी निर्मळकर, विनायक हुलजी, सचिन दळवी, डॉक्टर सतीश नरसिंग, युवासेना तालुका प्रमुख विक्रम मुतकेकर व इतर उपस्थित होते.
इमॅजिन, एकदा पृथ्वी ग्रहावर अस्तित्वात होते. ही थीम घेऊन बेळगाव तालुक्यातील काकते येथील कट्टणभावी गावात वसलेले इंडस अल्टम इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उद्या शुक्रवार दिनांक 9 रोजी सायंकाळी शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. लेफ्टनंट जनरल अर्जुन रे यांनी अक्क महादेवी मेल्लीगिरी यांच्या नेतृत्वाखाली तसेच अल्ट्रम ट्रस्टच्या सहकार्याने इंडस इंटरनॅशनल स्कूल आपली वाटचाल करीत आहे. या शाळेची भारतातील सर्वोत्कृष्ट डे अँड बोर्डिंग म्हणून 8व्या क्रमांकावर वर्णी लागते. यंदाचे हे त्यांचे तिसरे स्नेहसंमेलन असून यामध्ये इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी आपली प्रतिभा व कला सादर करणार आहेत. या स्नेहसंमेलनाचे थेट प्रक्षेपण उद्या सायंकाळी तरुण भारत यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर पाहता येणार आहे. श्री क्षेत्र वैजनाथ देवस्थान कमिटी देवरवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर व ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे माघ शुद्ध वसंत पंचमी शके 1945 बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी ते बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार आहे. तरी चंदगड व बेळगाव तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे अखंड हरिनाम सप्ताह मंडळाने कळविले आहे. बैलहंगल तालुक्यातील आमटूर ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन कर्नाटक राष्ट्र समिती पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. येत्या 20 फेब्रुवारी रोजी माघवारी असल्याने विविध भागातून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होऊ लागल्या आहेत. हातात पताका, डोक्यावर कळशी, टाळ मृदुंगाचा गजर आणि भजनात तल्लीन होऊन वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. शुक्रवारी बेळगाव तालुक्यातील कुद्रेमणी गावची दिंडी पंढरपूरला रवाना होणार आहे. त्यानंतर इतर ठिकाणाहून दिंड्या पंढरपूरच्या वाटेवर दिसणार आहेत. तालुक्यातील कुद्रेमणी, किनई, धामणी, हंगरगा येथून दिंड्या माघवारीसाठी जाणार आहेत. पारंपरिक पद्धतीने आणि नियमाने वारकरी मार्गस्थ होणार आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या पदव्युत्तर परीक्षांचा 3 महिन्यानंतरही निकाल लावण्यात राणी चन्नम्मा विद्यापीठाला यश आलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यापीठाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. गेल्या काही वर्षात विद्यापीठाकडून परीक्षांचे निकाल लावण्यात वारंवार विलंब होत असल्याने विद्यार्थी वर्गासह पालकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. हंचिनाळ केएस तालुका निपाणी येथील ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी 7 रोजी सकाळपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. यावेळी निपाणीचे माजी आमदार काका पाटील व माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी हंचिनाळ केएस येथील उपोषण स्थळाला भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. काका पाटील व पंकज पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. हंचिनाळ येथील अर्धवट राहिलेल्या रोडचे टेंडर झाले असून त्याचे लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे. तसेच हेस्कॉम अधिकाऱ्यांनी 1 महिन्यात सर्व कामे करून देण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर माजी आमदार काका पाटील व युवा नेते पंकज पाटील यांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्यात आले. नंदीहळ्ळी तालुका मुद्देबिहाळ येथे शेतकऱ्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. शांतगौडा बलवंतराय बिरादार, वय वर्षे 59 असे मृताचे नाव आहे. घटनेविषयी अधिक माहिती अशी की शांतगौडा यांच्या मालकीची 4 एकर जमीन आहे. त्यात त्यांनी अनेक पिकांचे नियोजन करण्यासाठी बँक व पतसंस्थांकडून 4.45 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र वातावरणाने योग्य साथ न दिल्याने सर्व पिकांचे नुकसान झाले. त्यातून आलेल्या नैराश्यातून शांतगौडा यांनी गळफासाने आपले जीवन संपविले. या घटनेची नोंद ताळीकोटे पोलीस स्थानकात झाली आहे. भारताच्या स्वतंत्र सुवर्ण महोत्सवाचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत रेल्वेचा विजापूर ते बागलकोट मार्ग बेंगळूरपर्यंत आणि मुंबई सोलापूर रेल्वेचा विजापूरपर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी आमदार सुनील गौडा पाटील यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी केंद्रीय रेल्वे विकास मंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठविले आहे. सध्या
हवेतील थंडी कमी होऊन उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. दुपारच्या सत्रात अंगाची लाही होत आहे. अशातच हेस्कॉमकडून कोणतीही पूर्वसूचना न देता निपाणी शहर व परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांसह व्यापारी व उद्योजक वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून वीज पुरवठ्याच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र या भागात गेल्या काही दिवसापासून कमी दाबाचा वीज पुरवठा तसेच अधूनमधून पुरवठा खंडित होत असल्याने शहर व ग्रामीण भागात पाणी पुरवठा करतानाही प्रशासनाला अडथळे येत आहेत. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.